यानंतर बुलेटिनमध्ये बघूया 10 सेकंदात बातम्या। माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे यांनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळे अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। रणजितसिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे। दिल्लीत जाऊन त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली। माढा विधानसभा लढवण्याबाबत ते चाचपणी करतायत। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी नवरात्रीत येण्याची शक्यता आहे। भाजप नवरात्री दरम्यान 40 ते 50 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे। या यादीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील का हे स्पष्ट नाही। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे। तिढा असलेल्या जागांवर आता दुसऱ्या टप्प्यातील जागा वाटपाच्या बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पालिकेला असलेल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। त्यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विदर्भातील गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून बोलताना खंत व्यक्त केली। गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावरती राहू नये, कारण सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही, कारण लाडकी बहीण योजनेवरती पैसा द्यावा लागतोय असं वक्तव्य गडकरींनी केलं। नागपूर स्मार्ट सिटी होणं अवघड आहे, शहराच्या विकासाचं कुठलंही नियोजन नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं। तर स्थानिक विकास यंत्रणा कुचकामी असल्याचं देखील गडकरींनी अधोरेखित केलं। भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी बैठक घेतली। देशमुख यांच्या विरोधात पक्षातीलच आजी माजी पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेत वज्रमूठ बांधली। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं 12 जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे। आपली मागणी मर्यादित जागांची असून आपल्या मागणीवरती ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं। शिवसेना आम्ही मोठी केली, आदित्य ठाकरेंचं योगदान काय? आदित्य ठाकरे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असं म्हणत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होणार आहे। शरद पवार या सभेला उपस्थित राहतील। दरम्यान आजची सभा वादळी होण्याची शक्यता वर्तवली जाते। सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड या करोडपती दिदींना लाडक्या बहिणींचं दुःख कळणार नसल्याची टीका शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे यांनी केली। वडील करोडपती असल्यामुळे त्यांना 1500 रुपयांचं मोल कळणार नाही असा टोला त्यांनी लगावला। सातारा जिल्ह्यातील म्हसवडमध्ये आमदार गोरेंनी केलेल्या कार्यक्रमात लाडकी बहीण आणि मातांचा सन्मान सोहळा पार पडला। यावेळी गोरेंनी बंदुकीची ॲक्शन करत शरद पवारांवर नाव न घेता टीका केली। काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी चाकण MIDC मधून 50 कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्याचा मोठा दावा केला। पायाभूत सुविधा नसल्यामुळे कंपन्यांनी बाहेरच्या राज्याची वाट धरल्याचा दावा त्यांनी केला। राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत। दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह इथे नियोजित कार्यक्रमानुसार अभ्यागतांशी ते संवाद साधतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ आजपासून धरणं आंदोलन करणार आहेत। आदिवासींमधून धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरू झाल्यानं त्याला विरोध करण्यासाठी झिरवाळांनी आंदोलनाचं हत्यार उगारलंय। बीडच्या श्री क्षेत्र नगदनारायण गडावरती पारंपरिक दसरा मेळाव्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपस्थिती लावणार आहेत। त्यामुळे नगदनारायण गडावरील दसरा मेळावा चर्चेचा विषय बनलाय। अक्षय शिंदेचा उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला। त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दफनविधी केलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासोबतच CCTV लावण्यात आलाय। शाळांच्या परिसरात आवश्यक तितके CCTV कॅमेरे बसवा असे आदेश राज्य सरकारनं राज्यातील सर्व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना दिलेत। या तरतुदीचं पालन झालं नाही तर संबंधित शाळांचं अनुदान बंद केलं जाईल। प्रसंगी शाळेची मान्यता सुद्धा रद्द केली जाईल असे आदेश राज्य सरकारनं काढलाय। पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम करण्यासाठी आज रात्री 12:30 ते मंगळवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे। ब्लॉक कालावधीत अनेक लोकल रद्द करण्यात आलेत। पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी रविवारपासून 4 ऑक्टोबरपर्यंत वेग मर्यादा लागू करण्यात आली आणि या कालावधीत गोरेगाव, राम मंदिर आणि मालाड या मार्गावरती सर्व गाड्या फक्त 30 किलोमीटर प्रति तास या वेगानं धावतील।
खेडमधील बहिरवली गावातील पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या आर्थिक अफरातफर झाल्याच्या तक्रारी आल्या. यानंतर कार्यालयातील सर्व खातेदारांच्या विविध खात्यांची तसंच विविध योजनेअंतर्गत ठेवलेल्या रकमेची खातेनिहाय तपासणी डाकघर निरीक्षकांच्या मार्फत सुरू करण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी होत होती. अखेर प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकूण 10 अग्निशमन केंद्र उभारण्यास मंजुरी दिली. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्वच्छता करण्यात आली. घटस्थापनेपासून कोजागिरीपर्यंत भगवान विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यवतमाळच्या आर्णीमध्ये बनावट सोन्याची विक्री करून एका तरुणाला 10 लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी आर्णी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. जळगावच्या 40 गावच्या केळीला आता दिल्लीकरांनी पसंती दिली आहे. केळींना चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गावखेडी अधिक सक्षम व्हावीत यासाठी केंद्र सरकारकडून वित्त आयोगाच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र मार्च 2022 पासून जळगावातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत प्रशासक राज असल्यामुळे अनुदान थकलंय. नाशिकमधील शीतकडा या धबधब्यावरती पर्यटनासाठी गेलेल्या ट्रेकर्सवर मधमाशांनी हल्ला चढवला. यावेळी हल्ल्यात 4 ते 5 जण जखमी झाले. जवळपास 20 ते 25 मिनिटं या मधमाशा पर्यटकांच्या अंगाभोवती घोंगावत होत्या. मराठवाड्यात यंदा दमदार पावसानं हजेरी लावली असून सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. कोरडीठाक धरणं सुद्धा तुडुंब भरली आहेत आणि शेतकऱ्यांचा नागरिकांची तहान यंदा भागणार आहे. सुकं खोबरं आणि नारळाचे दर चांगलेच वाढलेत. पंधरवड्यापूर्वी 140 ते 160 रुपये किलो असणारं खोबरं आता 240 रुपये किलो झालंय. नारळाचा दर 25 रुपयांवरून तब्बल 40 रुपये झालाय. सांगलीत मटणाबरोबरच चिकनचे दर स्थिर आहेत. मात्र अंड्यांच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. मटणाचे दर वाढले असले तरी मटण आणि चिकनसाठी मागणी मात्र तितकीच आहे. मटणाची विक्री 700 रुपये किलोनं सुरू आहे.